नमस्कार, स्वागत आहे तुमचं वासोटा ट्रेकिंग व्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये. ट्रेकिंगला खरी सुरुवात झाली आहे. इथून नजरेत मावत नसणारे दृश्य आणि आजूबाजूचं जंगल बघून मन भारून गेलं. अजूनही इथल्या लोकांनी असा निसर्ग जपलाय ना बाप. ते खरे सह्याद्रीचे वाघ. वा, गडाचं पायथं सोडून थोडं वर आलोय तर गणपती हनुमानाचं मंदिर आहे. ग्रुप राहिला अजून आम्ही सगळे प्रॉपर लवकर आले. अजून किती वेळ? 50 मिनिटे. आपण 30 मिनिटात पार करायचं. बाजीराव की रफ्तारी, बाजीराव की पेशव्यांना. चला उठा. बाजीराव पेशव्यांचा डायलॉग बोलून पण अर्धा रस्ता झाला तरी देपाळायला लागली. 65-70 वर्षाच्या आजी पटावट चढून वर गेलं तरी आमचा ग्रुप अजून मागत होता. अजिबात नाही काहीच नाही. फायनली पोचला. रील्स मध्ये बघितलेलं सह्याद्रीचं हे दृश्य समोरासमोर बघितल्यावर एकदम भारीच वाटत होतं. वासोट्यावर असणाऱ्या या अज्ञात समाधी स्थळांबद्दल कोणाकोणाला माहिती आहे? आता पुढच्या वर्षी कुठला प्लॅन करायचा याची चर्चा करत दोघं निघालेत. शाबास. आमच्या ग्रुपचा बेर ग्रिल्स ताजं वाहतं पाणी पिऊन बघत होता. एकदम पारदर्शी, थंडगार आणि खळखळतं पाणी बघून मनाला शांती भेटली. एवढाच ब्लॉग होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, गया.